राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर सुन श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शरणागत दीनां परित्राय परायणे सर्वस्याधरे देवी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते अम्बा माता नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्वता दुम दुर्गाय नमः 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 जगदम्ब 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 अम्बा माता आज माऊली एक यज्ञाचं नाव सांगणार आहे. हे यज्ञाचं नाव बहुप्रचलित नाही, म्हणजे सर्वसाधारण आपल्या कानावर आलेलं नाही. वाचनात असेल काही थोड्या लोकांना. समरस यज्ञ यज्ञाचं नाव आहे समरस. जसं आपण मित्र समरस होतो तसा हा समरस यज्ञ करायचा. मग कोणाशी समरस व्हायचा आहे तर ईश्वराशी. मग ईश्वर आणि जीव. ईश्वर अग्नी आहे आणि जीव घृत आहे. घृत यज्ञामध्ये पडलं म्हणजे अग्नी प्रदीप्त. त्याप्रमाणे जीवानं भक्ती केली की जीव हा भगवंतामध्ये समरस होतो. पण या जीवाला भगवंतामध्ये समरस होण्याची बुद्धी प्राप्त होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं आपण यज्ञामध्ये तूप वापरतो. मग कोणतं तूप तर गावरानी तूप. मग गावरानी तुपामध्ये दोन भाग आहेत, एक म्हशीचं आणि एक गाईचं. तर यज्ञीय द्रव्य जे आहे ते गाईचं आहे. पण म्हशीचं तांदूळ सुद्धा टाकले जातात. आता तुम्ही बघा
आपण ते द्रव्य बनवलं आहे यज्ञात टाकलं, त्याच्यात कच्चे तांदूळ टाकले आहे, तीळ टाकले आहे, थोडी तरी एक गोष्ट मिसळ होत नाही, आता टाक, साखर टाकायला पाहिजे किंवा गूळ टाकायला पाहिजे. म्हणजे पहिल्या दिवसापासूनच माझ्या त्या डोक्यातलं तर ते होऊन गेलं. साखर आम्ही का टाकत नाही तर त्याला अल्कोहोल असतं. गुळ काय आता पुष्कळ चांगला निघायला लागला, केमिकल राहील म्हणून त्याच्यात घृत. हे तांदूळ जर शिजवलेले असले ना तर आणखीन हलके आहे. हे जड आहे, याचा जो वास येईल ना या तांदळाचा तसा उघड ठेवून जाईल. पण शिजलेला भात किंवा दूध भात, खीर जेव्हा यज्ञामध्ये पडते तेव्हा यज्ञातून नारायणच प्रगट होतो. तुम्ही पाहिलं राजा दशरथाच्या यज्ञामध्ये अग्नी नारायण खीरचं पात्र घेऊन आला. म्हणून आपल्याकडे देवांनाही खीर आहे आणि पितरांनाही खीर आहे. पण तुम्हा लोकांना ते डोळडोळ पाण्याची सवय लागून गेली, बा सोडली आणि मग तोंड काही संयम राहत नाही. 2 वाट्याच्या ऐवजी त्याला 6 आणि दुसऱ्या दिवशी प्रवचनाला काही झालं. डोळडोळ पाणी कर कालच्या पाणी. खिरान्न म्हणजे खिरेमध्ये तांदूळच पाहिजे, कारण ते शुद्ध होत. यज्ञीय द्रव्य जे आहे ते शुद्ध पाहिजे. आता एवढं तुम्हाला सांगितलं. मग आता ज्या भगवंतामध्ये आपल्याला समरस व्हायचं आहे त्याच्याकरता आपण कसे शुद्ध पाहिजे याच्याकडे वळावं लागेल. राग, द्वेष, वैर आणि क्रोध या 4 गोष्टी जेव्हा कमी होतील आणि या 4 गोष्टी कमी होऊन जेव्हा नामस्मरण होईल तेव्हा समरस होईल. हलकं जे आहे हे तेजस्वी जे आहे की ज्याच्याने जसा अग्नी प्रदीप्त होतो तसं प्रेममय भावनेनं सगळे लोक आहुती टाकतात ना. माझं लक्ष किती टाकू आधी तर तो विचारून घेतो. म्हटलं तू किती टाक पण टाक प्रेमाने. 11 दे 108 दे, डबा भरलेला आहे, काही चिंता करू नको, पण प्रेमाने दे. शब्दाचा एवढा परिणाम होतो. बरोबर आहे. एक वयोवृद्ध काकू चांगलं तूप घेऊन आहे. मला माहिती दादा हे चांगलं आहे, मी काय सांगायचं होतं त्यांना. म्हटलं मी टाकून देईल. म्हणजे नाही, मी काल ऐकलं की अग्नी आणि ब्राह्मणाचं रूप हे दोन्ही देवाला देतं, एवढंच बोललं. असं मी म्हणाले की तू खा, पण बोलताना शब्द बरोबर वापरला. कारण आदल्या दिवशीच्या प्रवचनात झालं की अग्नीमध्ये आणि ब्राह्मणाच्या मुखामध्ये पडलं म्हणजे देवाला. ते मी ऐकलं, बस एवढा शब्द टाकला माफ. म्हटलं देवा, एक ऐकल्यावर जर एवढा परिणाम होतो तर सगळं ऐकल्यावर किती परिणाम होतो. एकच शब्द ऐकला म्हणजे समजून गेलं. तसं आपल्याकडे जो अतिथी येतो त्याच्याही पोटात गेलं की ते देवाला मिळतं. अतिथी देव भव. पण असा नको तो दीर आहे भाऊ आहे याच्यामध्ये डुप्लिकेट म्हणा. जर अतिथी सांगितल्यावर सगळ्यांचे दिल खूप झालं, पण उलट सांगितल्यावर तो कोणी असो. अतिथी याचा अर्थ ज्याची येण्याची तिथी नक्की नाही तो अतिथी. अनाहूत तो कोणी येऊ, अनाहूत. म्हणून अर्जुना, या मृत्यू लोकात तुझा जन्म झालाय. आता भगवंत सांगताय या मृत्यू लोकांमध्ये तुझा जन्म झालाय. लोभ आणि तृष्णा, माया आणि ममता यांच्या आहारी न जाता परमात्म्याकडे लक्ष दे. मुद्दा लक्ष द्या. लोभ
तृष्णा, ममता आणि अहंता याच्या आहारी न जाता परमात्म्याकडे लक्ष दे. काय सिद्धांत सांगितलाय मी आधीच सांगितलं तुम्हाला की मनुष्यानं भगवंताशी समरथ होण्याकरता, जसं घृतामधलं महत्व समजून सांगितलं, तिळेतलं महत्व सांगितलं, तांदूळ कच्चे आणि शिजलेले याचं महत्व सांगितलं, हिरण्याचं महत्व सांगितलं. हे जसं नारायणाला पावतो तसं या शरीरामध्ये लोभ, तृष्णा, माया, ममता आणि अहंता या गोष्टी परमेश्वराकडे लक्ष लागू देत नाही. आणि परमेश्वराकडे लक्ष लागण्याकरता नुसतं नामस्मरण कराल तर खूप वेळ लागेल, पण सत्संग करून नामस्मरण कराल तर मात्र कार्य लवकर. कारण सत्संगाने काय होतं, बुद्धीच्या ठिकाणी जी कुमती आहे, सत्संगतीने तुटती कुबुद्धी, सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी. एक दृष्टांत ठेवतो तुमच्याकडे. आजच्याकडे अत्यंत लुटारू बनला. जेव्हा संत मंडळी शेतामध्ये आली तेव्हा त्याने लुटण्याचा विचार केला, पण त्याच्याबरोबर असलेली ती स्त्री, तिला याच्या सहवासाने चांगले गुण लागले आणि तिच्या सहवासाने याला वाईट गुण लागले. ती म्हणाले, नाही, संत आपल्या घरी आले आहे, आता जर तुम्ही काही लूटमार केली तर मी तुमचा त्याग करून टाकेन. आज सुद्धा बऱ्याच भगिनी आपल्या पतीला सांगतात, तुम्ही हा क्रोध सोडा, हे व्यसन सोडा, नाही तर मी चालली नाही, असं बोलतातच. त्या आज्ञापिण्यानं ही स्त्री जाऊ नये म्हणून त्या दिवशी शांतपणा स्वीकार. आणि संतांचा सत्संग जेव्हा झाला तेव्हा त्या शांत मनानं, शांत बुद्धीनं त्याने तो सत्संग ऐकला आणि कुबुद्धी तुटली, संतांना शरण गेला, नारायण म्हटलं आणि उद्धरलं. सत्संगतीने तुटती कुबुद्धी. म्हणून त्या स्त्रीला आपण पतीसहित भगवंताकडे मिसळावं असं वाटत असेल, तिनं पहिल्या प्रथम माणसाला लोभापासून दूर करा, तृष्णा वाढवली देऊ. आहे ना आपल्याला काही जास्त आहे तोबा करू नका, तृष्णा कमी केली पाहिजे. आणि माया, मुलं मोठे झाले ना, करतील ते त्यांचं त्यांचं, तुम्ही थांबा. मायेपासून दूर केलं पाहिजे. दिली आणि मुलगी तिचा फोन येऊ द्या, तुम्ही नका करू. म्हणजे माया, तृष्णा आणि लोभ याच्यापासून दूर केलं तर पती पत्नी ईश्वरामध्ये मिळू शकतात. पाच सत्यवान सावित्रीचं उदाहरण पहा. पती वेगळा वागत होता, पण तिने बरोबर त्याच्यातून काय, स्त्रीमध्ये अशी शक्ती आहे की दुर्गुण वाढवणे आणि दुर्गुण काढणे. म्हणून प्रत्येक नारी श्री शक्तीचा आधार. आता ममता यांच्या आधी जाऊ नको, ममता यांच्या आधी जाऊ नको. कोण सांगताय? भगवान अर्जुनाला सांगताय. आणि ज्ञानेश्वर माऊली नेवासाच्या मंदिरामध्ये समाजाला सांगताय, लोभ, तृष्णा, माया आणि अहंता काय करतात तर ईश्वरापासून लांब. मग हे सत्संगानं बुद्धीमध्ये दृढ होतं. आणि सत्संगानं बुद्धीमध्ये दृढ झालं की जीव ईश्वराच्या नामामध्ये रमतो. गोंधळेकर महाराज सांगतात, नाम सदा बोलावे, भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरुचा, नामा परते न सत्य मानावे. म्हणून पती पत्नीने अनुग्रह घेतला
की तो गुरु सांगतो तुझ्या पतीलाही सांगायचं की मी तुला काय दिलं आणि पत्नीलाही सांगतो की सांगू नको, कारण त्याच्यावर विश्वास पाहिजे. तो सांगायचा नाही मंत्र. मग जर उभयतांमध्ये सांगायचा नाही तर दुसऱ्याला सांगायचं नाही. मंत्राचं गुह्यता ठेवायला सांगितलं, कारण त्याच्यावर प्रेम झालं पाहिजे, त्या मंत्रावर दृढ विश्वास झाला, श्रद्धा वाढली पाहिजे. श्रद्धेनं ज्ञान प्राप्त होतं. भगवद्गीता सांगते अनादी कालापासून श्रद्धेमुळेच ईश्वराची प्राप्ती झाली. आज श्रद्धा आहे म्हणून आपण स्वातंत्र्य दिवस मनवतोय. ज्यांच्या मनात श्रद्धा नाही त्यांना काही वाटत नाही, बरं झालं आज सुट्टी मिळाली, जरा मजा बांधून घेऊ. आजपा लोक देवदर्शनाला वाढले, फिरायला गेले, एकमेकाला भेटले, कारण स्वातंत्र्य दिन आहे, स्वराज्याचा अनुभव मिळालेला आहे. ज्याला राष्ट्रप्रेम आहे, देशप्रेम आहे. बरेच लोक आज सत्यनारायण करतात, बरेच लोक आपल्या घरी लोकांना बोलवतात, कारण प्रेम आहे. आतापर्यंत लाईटिंग होती आपली, आता प्रवचनाकरता बंद झाली. आज रोपं लावली, झाडं लावली, कारण त्याला आनंद आहे ना स्वातंत्र्य. जसा आपल्याला वाढदिवसाचा आनंद आहे तसा पुण्यस्मरणाचा सुद्धा आनंद पाहिजे की नाही, माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे, माझ्या आईचं पुण्यस्मरण आहे, मी रिकामे कामं नाही करणार. राजकीय कामं असतील तर हे काम करून मग ते काम करा, कारण राजकीय कामं आपल्या हातात नसतात, तिथे परसत्ता असते. जिथे आपली स्वसत्ता आहे तिथे या कामाला महत्व द्यायचे, जिथे परसत्ता असते तिथे या कामाला महत्व देता येते. पण घरात मात्र त्याची जाण ठेवावी की आज माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे, आज माझ्या आईचं पुण्यस्मरण आहे. शब्द आहे पुण्यस्मरण, कारण ते पुण्यवंत लोक. काल सांगितलं मी तुम्हाला की थोरांचे आशीर्वाद हे माणसाच्या पाठीशी उभे राहतात. म्हणून जे एवढे थोर असतील त्यांना वंदन करा. वंदनानं प्रेम भाव जागृत होतो. माऊली लिहिते नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून घरामध्ये वयोवृद्ध लोकांना वंदन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. आज सकाळी मी आशीर्वादाबद्दल बोलत होतो आणि याच्यातील वंदन काल सांगितलं तुम्हाला. तर असं शिक्षकाचं उदाहरण सांगत असताना एक शिक्षक बसलेले होते इथे सकाळी. शिक्षकाला अनेक विद्यार्थी घडवले जातात. शिक्षक गावाला जातो तेव्हा एक विद्यार्थीला आमचे सर भेटले म्हणून तो जातो आणि नमस्कार करतो. सर मी तुमचा विद्यार्थी, काय करतोय? मी आता मुंबईला डोळ्यांचं ऑपरेशन करतो. वा छान, तुझी प्रगती हो, पाठीवर हात ठेवतो. म्हणजे 25 वर्षानंतर मिळालेला विद्यार्थी छान, आणि लगेच त्या शिक्षकाच्या पाठीवर हात चालला. रेल्वे स्टेशन असतं आणि त्याला आनंद होतो. कोणाला? विद्यार्थ्याला, की सरांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. आणि शिक्षकाला आनंद होतो की इतक्या वर्ष झाल्यावर सुद्धा याने आपल्याला ओळखलं. म्हणजे शिक्षकाची जी महती आहे, त्या ज्ञानाची जी प्राप्ती आहे, शिक्षकाला अनेक विद्यार्थी मिळतच असतात, मिळत नाही असं. जे समरस असतात गुरुजीमध्ये ते कुठेही गेल्यावर ओळख करून दे. हा समरस यज्ञ आहे. पाच्या रेल्वे स्टेशनवर दोघांनाही आनंद झाला की मला माझा विद्यार्थी मिळाला, मला आमचे वर्ग शिक्षक मिळाले. तो कोणत्या जातीचा, कोणत्या, फक्त विद्यार्थी आणि शिक्षक. शिक्षक हे जगाचे रक्षक आहेत. शिक्षक हे जगाचे रक्षक. काय करतात शिक्षक? बुद्धीमध्ये ज्ञान दृढ करतात. संत काय करतात? बुद्धीमध्ये परमात्मा दृढ करतात. म्हणून उपासनेला दृढ चालवावे, उदे वसंतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे
अभय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. हे अर्जुना, परमात्म्याकडे लक्ष असू दे. जे युद्ध तुला प्राप्त झालेलं आहे, जे कर्तव्य आहे, ते निर्विकल्प मनाने पार पाड. त्याला जागृती करून दे. तुझ्या प्रारब्धाने तुला हे कर्म मिळालं, युद्ध करायचं. हे निर्विकल्प मनाने पार. मनामध्ये विकल्प येऊ देऊ नये. नाथ महाराज म्हणतात, विकल्प नवऱ्याचा सोडियेला म्या संग, आईचा जोगवा 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 मागेन. काय करे? जसं देवीचा झेंडा, हाती बोधाचा झेंडा म्या धरेन, आईचा जोगवा जोग. लोक जोगवा म्हणायला लागले की अंगात येतो. बोधाचा झेंडा सांगितलाय. जो बोध होतो आपल्याला, विकल्प गेल्यानंतर जो बोध होतो, विकल्पाचा संघ सोडलाय, त्या विकल्प गेल्यामध्ये बोध रूपातून अमृत निघालाय. त्याला म्हणतात बोधामृतम. हे अर्जुना, युद्धामुळे मृत्यू लोकावर अनेक पाप तू नाश करणारा ठरशील. कारण त्यावेळेला काय होतं, अनाचार वाढला होता आणि आचार दाबला गेला. हे द्वापार युगापासून आचाराला दाबण्याची कलिकालाची, म्हणजे महाभारत जेव्हा सुरू झालं तेव्हा कलियुगाची छाया पडलेली होती. कलियुग येण्याची छाया पडलेली होती. जसं सूर्योदय व्हायच्या आधी अरुणोदय असतो. अरुणोदय म्हणजे सूर्य येणार आहे. संध्याकाळ व्हायच्या आधी सायं येते, म्हणजे सूर्य गेला की. तशी ही कलियुगाची छाया महाभारताच्या युद्धाच्या वेळेला पडलेली. उद्या सकाळच्या प्रवचनात कलियुगाची लक्षणं आहे. तर अशी छाया पडत गेली होती आणि तेव्हापासून दुर्बुद्धीची सत्ता प्रबळ झाली होती दुर्योधनाची. मग ती दुर्योधनाची सत्ता प्रबळ झाली आहे. आता अर्जुना, तू युद्ध करशील तर तू पापाचा नाश करणारा होशील. आणि पापाचा नाश झाला की परमात्म्याच्या स्वरूप जगात उदयाला येईल. आणि त्या पापाचा नाश म्हणजे ते युद्ध, म्हणजे तुझी भक्ती आहे. ते युद्ध करून तू मला प्राप्त समजला. जसं स्त्रियांना समाजसेवा करायची, पण घर सांभाळून नोकरी करायची. प्रत्येक स्त्री नोकरी करून घरी येते, पण तिला घरी आल्यावर काहीतरी करावं लागतं. निदान समजा सासूने स्वयंपाक केला तर तिला वाढ अवतरणी लागतं. असं नाही करता येत तिला की तुम्ही तुमच्या हाताने घेऊन या. ती थकलेली असते, ऑफिसमध्ये नाना प्रकारचा व्याप झालेला असतो, तरी त्याचा विसर करून पटकन वाढावं लागतं. ते सगळं आवरावं लागतं. आता ज्या घरामध्ये पती समजदार आहे, पोरं समजदार आहे, ते बराबर घेऊन येतात, बराबर उचलून घेऊन येतात. तिथे ईश्वरी कृपा आहे. तिथे नुसतेच पसारा करतात, नुसतेच गप्पा मारतात, रिमोट दाबतात, तिथे ईश्वरी कृपा नाही. पण मी नोकरी करून आलेल्या स्त्रियांना असं वाटतं की सगळ्यांनी हातोहात करून घेतलं तर मला बरं होईल. बरं, तिला पुन्हा सकाळी उठून परत सगळं करून द्यायचं असतं. अशी आले पाहिजे रत्न. पण रत्न असतील तर, नाही तर दगडच आहे. दगडाची काही कमतरता नाही. एका दगडाची गिट्टी तयार होते, रोडवर बसते, त्याला डांबर चिटकून टाकावं लागतं किंवा सिमेंट चिटकावं लागतं, तेव्हा तो स्लॅब बनतो. ज्याला तुमच्याकडे प्रेम यज्ञ राहील, भक्ती राहील की माझी आई मेहनत करून येते, तर आपण हातोहात करू. हे कोणा तुम्हाला नको आहे का? पाहिजे, पण तसे संस्कार करत नाही. तुम्ही तसे संस्कार करत नाही, तरी तुम्हाला जाहिराती दाखवतात. अशा जाहिराती दाखवतात
त्या औषधाचं तर आईच्या हाताला लागतं, मग तो पोरगा डेटायला दुपारते आणि तो लावते, मग ती आई जर अशी चिटकते. अशा जाहिराती पाहत काय आहे ते की नाही माझ्या मुलाचं किती प्रेम आहे, पण तो मोठा वडिलांना लागली काय काय बोलतो ते भाऊ चकली. तर जाहिरातीने मनुष्य सुधरत नाही. माझी आई आहे इतकी कष्ट करते, असं जर त्या मुलीच्या लक्षात आलं, असं जर त्या मुलाच्या लक्षात आलं, असं त्या पतीच्या लक्षात आलं, असं त्या साधूच्या लक्षात आलं की नाही इतकी थकून आहे, तर ती काय करेल, आपल्या मुलीला जसं देते ना सासू तसा निघाली असेल लगेच तिचा चहा करून थर्मासमध्ये ठेवून द्यायची सासू, हातपाय धुवून चहा पिवली. तिला जर तो ऐका चहा मिळाला तर पुढचं काम ती आनंदात करते. बनायचं असेल तर अशी सासू बना. त्या मुलीला लगेच नोकरी करशील का तू, म्हणजे तू चांगली वागशील का, असं सुनेने जर प्रश्न विचारला तर तुमचं इन्स्पेक्शन घ्यायला पाहिजे. ती पोरगी तेव्हा तर उत्तर देते तुमची मर्जी असेल ते करेल, पण नंतर तुम्हाला पाहिल्यानंतर जेव्हा तिचा खराटा फिरवते ती मग एखादी सून चांगली मिळाली ना तर कोणी स्तुती करतात मला तुमची नजर लागत आहे. कारण चांगल्या गुणाला नजर लवकर लागते. गुलाबाचं फुल आहे आपलं ओरिजिनल, त्याला तुम्ही असं तोडून तोडा पाकळ्या पडून जाते, आणि इथून तो निघालेलं असायला तोडायला कात्रीने तोडायला पाकळ्या पडत नाही. जे ओरिजिनल सात्विक आहे त्यांना धक्का लागतो, जे राजसी आहे त्यांना धक्का झेंडूचं फुल काय सगळा तोडायला काय फरक पडतो. जे सात्विक जीव आहे त्यांना सांभाळलं. परमात्मा तर त्यांना सांभाळतो, पण आपलं कर्तव्य सुद्धा सांभाळणं. परमेश्वर तर सगळ्यांना सांभाळतो, स्वतः जीवाचा करीतो सांभाळ, पण केव्हा त्याच्यात आपण समरस झालो तर. समरस होण्याकरता बुद्धी सात्विक लागते. समबुद्धी होता समान श्रीहरी. समबुद्धी झाली की श्रीहरी समान. सकाळचं रूप पहा, आताचं रूप पहा, लगेच बुद्धी चालली जाते काय देवा. आता अलंकार दर्शन आहे, देवाला वेगळं रूप धारण केलं आहे. फुलं हे दर्शन वेगळं, अलंकार दर्शन वेगळं. दर्शनाचं प्रकार नाहीतर जर सकाळचं घेतल्यापर्यंत दर्शन झाले, पण बदल असला तर माणूस दर्शन. म्हणून प्रातः दर्शन, माध्यान्ह दर्शन, सायं दर्शन. सकाळी देवाच्या डोक्यात मुकुट नसतात, मंगळा दर्शन देवाचं शरीर दिसतं. आपल्या देवाला लहान मूर्ती आहे, नाही तर काय करावं लागतं, कमरेला पंचाळावा लागतो, नामगाव उघडं ठेवावं लागतं, म्हणून त्याला मंगळा दर्शन होतं. म्हणून हे अर्जुना, तू परमात्म्याची भक्ती समज युद्ध करणं. कारण कर्तव्य प्राप्तीत सुद्धा भक्तीत तल्लीन व्हावं लागतं. जसे एखादी स्त्री स्वयंपाकात तल्लीन होते आणि सगळे लोक जेवले की ते म्हणतात मस्त पोट भरलं. म्हणून आपलं कर्तव्य जे आहे ते कर्तव्यनिष्ठ बनलं पाहिजे मनुष्य. जेव्हा मनुष्य कर्तव्यनिष्ठ बनतो त्यावेळेला तो भगवंतामध्ये तल्लीन. द्रौपदी अत्यंत कर्तव्यनिष्ठ होती, म्हणून भगवंताने आपली सत्यभामा नावाची पत्नी द्रौपदीकडे आणली. कारण द्रौपदीच्या मनामध्ये विकल्प नव्हता, पण सत्यभामेच्या मनामध्ये विकल्प होता की ही द्रौपदी 5 पतींना ताब्यात कशी ठेवते. म्हणून सत्यभामा भगवंताला म्हणाले तुमच्या बहिणीला मला भेटायचे. भगवान म्हणाले चांगला दिवस उजाडला, उद्या थोडी सुधरण करी. प्रत्येक माणसाची खंडाळबाई असेल ना
ते मंदिरात नेऊन पाहता, साधूकडे नेऊन पाहता, गजानन महाराजकडे नेऊन पाहता. बरं, रोज गजानन महाराजांचे पोथीचे पानं फाडून फाडून 12 पोथ्या संपल्या. पण तिला तो स्वभाव काही कमी होत नाही. तो माणूस प्रयत्न करतो. तसं भगवंताने प्रयत्न केला आहे सत्यभामेला. सत्यभामेकडे गेल्यानंतर सत्यभामेने द्रौपदीला पहिलाच प्रश्न विचारला गेल्यावर व्हिजिट की तुम्ही हे 5 कसे ताब्यात ठेवता. द्रौपदी म्हणे मानतो काही जादू नाही, कोणा नाही, मंत्र नाही किंवा वनस्पती नाही, हात जोडी पाय जोडी तोंड बंद करायची. तुम्ही गडावर गेले की घेऊन येता. तर म्हणे मग यांची सेवा करते नाही प्रामाणिकपणे. म्हणून सेवेने एवढे ताब्यात येतं म्हणे मग एक पण माझ्या पुढे काही बोलत नाही असं. मग भगवान निघाले. तो पहिल्यांदा जेव्हा द्वारकेहून देव निघाले तेव्हा आधी रथात सत्यभामा बसली, मग देव बसले. आता उलट झालं. सत्यभामा देवाला म्हणते तुम्ही बसा. देव हसायला लागले. एका भेटीत एवढा चमत्कार, एका भेटीमध्ये एवढा चमत्कार, इतकं रूपांतर झालं. देवाच्या बसाची जागा फटकून दिली. सत्यभामेने रथात देव म्हणला चमत्कार. कारण तिने खरं समजून सांगितलं की सेवेनेच देव प्रसन्न होतो, सेवेनं वृद्ध लोक प्रसन्न होतात, सेवेनं पती प्रसन्न होतो. म्हणून श्री धर्मामध्ये सेवाच धर्म आहे आणि या सेवेनं देव प्रसन्न होतो. समरस यज्ञ, यज्ञाचं नाव आहे समरस यज्ञ. हे अर्जुना तू लक्षात ठेव, चिरंतन सुखानं परमात्म्यात तुझं मन भरून गेलं की तुझ्या मनात संकल्प विकल्प नाहीसे होतील. कारण हे मानवी जीवन जे आहे ना ते संकल्प विकल्प निर्माण होत. सगळ्या मुलांचे लग्न वगैरे होऊन गेले, मुलींचे लग्न होऊन गेले की माणसाच्या मनात असेल की आपल्याला कोण वाढवेल. आता काही गरज आहे का म्हटलं अजून तू घराकडे आहे नाही पण नाही कोण वाढवेल. आता तो प्रत्येकाला चापसून पाहतो की कोण आपल्या करत आहे. आता हे नवीन पद्धतीचे मुलं ते त्यांना काही कळत नाही. कोणीच कामाचं करत. मग शेजारचे लोक म्हणतात कोणीच कामाचं नाही, आपला पैसा आपला कामाचा आहे. आणि असा काही प्रसंग येतो स्वतःच्या आजाराचा की 4.5 लाख रुपये एकाच दिवशी लागतात. तोही गेला. आता वागवेल कोण. असे विकल्प आणायचे तुम्हाला. ज्या गोष्टी करता द्रव्य जाणार असेल ते जाईल. जे जाणार असतं ना ते जातच. पाहता तुमचं कारण नसताना दुसरा फोन लावून काढून घेतोय. काय करते लोक नुसती ओरडत आहे. तुम्हाला विचारतो तो काढून घेतो. बरं कोणाचे जात आहे त्यांना काही कळत नाही. मध्यमवर्गीय लोकांनी सुपरमॅन तर सुपरमॅन आहे. कालच्या मॅनला काही गरजच नाही. तुमचं संपलं की दिल कोणी. म्हणजे काय तुमच्या हातात आहे. आता तर काहीच हातात ठेवलेलं नाही. म्हणजे मनुष्य पराधीन. मग आता तुम्हाला काय करायचं ते ईश्वरा व्यतिरिक्त तर काही करायचं. देवा चांगले दिवस संतू संतू निरामया. तर मग जगाला ईश्वराला काय करावं लागेल. या मानवामध्ये जो लोभ वाढलाय त्याला बाजूला करा. कारण हा लोभच तो क्षोभ करतोय. अतिलोभ तो क्षोभ नाना विकारी. अतिलोभ जो आहे त्याच्यामुळे क्षोभ होतो आणि त्याच्यामुळे नाना विकार निर्माण होतात. म्हणून अर्जुना तुझ्या मनातले संकल्प नाहीसे होतील. अर्जुना युद्ध हा एकच यज्ञ आहे. यात काय करशील तू. वाईट नष्ट करशील आणि चांगलं उत्पन्न करशील. आणि बघ तुझा जय झाल्यावर धर्माचं राज्य होईल आणि तू मोक्ष पदाला पावशील. ज्ञानदेव म्हणाले भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा कल्पतरू भक्तांना पावण्यानं मेघश्याम परमात्मा श्रीकृष्णानं
अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये असा उपदेश केला आणि तोच संजयानं धृतराष्ट्राला सांगितला. आता दुसरा पक्ष उभा केला, अर्जुनानं ऐकला आणि तोच संजयानं धृतराष्ट्राला सांगितला. पण शुंभ धृतराष्ट्र कसा होता? शुंभ. आणि अर्जुन कसा होता? घाबरलेला होता पण सात्विक होता. संजय मात्र कसा होता? तर भाविक होता. भगवंतांनी भक्तिरस यज्ञ सांगितल्यावर संजय सांगता सांगता रडायला लागला. त्याचे अष्टभाव जागृत होऊ लागले आणि आनंदामध्ये मिळाला. पण शुंभ धृतराष्ट्रावर कवडी बरोबर परिणाम झालेला नाही. इकडे ज्ञानेश्वर माऊलीनं हा समरस यज्ञ लोकांना सांगितला आणि नेवाशाच्या मंदिरामध्ये तुमच्यासारखे बसलेले सगळे श्रोते, त्या श्रोत्यांच्या मनात अष्टभाव जागृत होऊन गेले आणि सगळ्यांचे डोळे लागले. कारण माऊली सांगते, माऊलीच्या तोंडातला समरस यज्ञ श्रोत्यांच्या कानामध्ये पोहोचला. वा वा, आता इथे कुंड कोंड आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातला समरस यज्ञ श्रोत्यांच्या नेवाशाच्या श्रोत्यांच्या कानामध्ये जाऊन पोहोचला आणि श्रोते आनंदामध्ये मग्न झाले. ज्ञानदेव श्रोत्याकडे पाहून म्हणाले, वृद्ध धृतराष्ट्र राजावर काही परिणाम झाला नाही. त्याची नाव डुबतच जात होती. आतापर्यंत 9 अध्याय ऐकून त्याच्यावर काही परिणाम झालेला नव्हता, म्हणून त्याचं नाव ठेवलं शुंभ. तुम्ही देवी सप्तशती वाचताय, शुंभ निशुंभ दैत्य आहे. आणि ज्याप्रमाणे निर्बुद्ध रेडा, त्याला काही नसतं, व्यसन घातले की त्याला काय वापरायचा वापरा, काम झालं की खातो, तसा हा धृतराष्ट्र. संजयानं धृतराष्ट्राकडे पाहून उदासीनते मान डोलवली आणि मनात म्हणाला, अमृतासारखा उपदेश या आंधळ्याला करून मला काय उपयोग आहे. पण राजसत्ता सांग, तिने काय चाललंय सांगावं लागत होतं. बरं, सांगून याच्यावर काही परिणाम नाही. बरं, खोटं सांगता येत नाही, कारण भगवंताचं वचन खोटं सांगता येत नाही, म्हणून खरं सांगावं लागत होतं. सांगितलं तरी धृतराष्ट्रावर काहीच परिणाम होत नव्हता. आणि राजा धृतराष्ट्र तिथे शुंभासारखा बसला होता. पण आपण राजाचे नौकर आहोत, तेव्हा धन्याला दोष देणं बरोबर नाही. पण माझं भाग्य एवढं चांगलं की व्यासांनी माझ्यावर कृपा केली आहे आणि त्या कृपेनं मला दिव्य दृष्टी दिली आहे. आणि व्यासांच्या आज्ञेनं आपल्याला धृतराष्ट्राला ज्ञान सांगायचं. संजयानं आपलं मन आवरलं, कारण भगवंताचं भाषण ऐकून अष्टभाव जागृत झाल्यामुळे संजयाचं चित्त द्रवून गेलं. संजयाची वाचा अडखळू लागली. संजय पायापासून मस्तकापर्यंत घडलेले रोमांच त्याच्या अंगावर उभे होते. संजयाचे डोळे अर्धवट उघडे होते आणि डोळ्यातून मात्र अश्रुधारा चाललेल्या होत्या. अंगामध्ये भगवंताचं भाषण घुमघुमत होतं. लाटावर लाटा येत होत्या. संजयाचं शरीर हेलकावे खात होतं. आणि अर्जुन हा कृतार्थ होतो आहे असं म्हणून 9वा अध्याय संपला. ज्ञानेश्वरांनी 9व्या अध्यायावर डोकं ठेवलं. भगवंताचा जयघोष केला आणि ज्ञानदेव हे नेवाशाच्या मंदिरातून केव्हाच उठून निघून गेले.
ज्ञानदेवांनी डोकं ठेवल्यामुळे सगळ्या श्रोत्यांनी आपली मान खाली, आणि मान खाली केल्यावर डोळ्यातून त्यांच्याही श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माऊली निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई कुठून निघून गेले आणि हे सगळे लोक डोळे बंद आणि भावपूर्ण समाधीत चालले. हे श्रीहरी जे होते यांना जाग आली आणि माऊलीला गेली आणि सगळे श्रोते ध्यानमग्न. म्हणून यांनी जयघोष केला, ज्ञानेश्वर माऊली. श्रोते जागृत झाले. पाहतात माऊली गेली होती. 9वा अध्याय संपला. त्यावेळेस सगळ्यांचे सात्विक भाव जागृत झालेले होते आणि सगळ्यांनी आनंदाने उठले. आपल्या बसलेल्या जागेवर डोकं ठेवलं आणि कोणाशी न बोलत आपल्या आनंदामध्ये घरपून गेले. रोज थोडी तरी किलबिल होत होती, कोणी कोणाशी बोलत होतं, पण आज मात्र या श्रीहरीनं पाहिलं की सगळे श्रोते खाली मान घालून निघून गेले. कारण समरस झाले कोणाशी. म्हणून लोक येताना मंदिरात कोण तो तिथून येतो तर त्या पिंपळाच्या झाडाजवळ दुसऱ्याला धरून घेतो. कोणी गणपतीच्या मागे धरतात, त्याला जाऊन जाणं देवाकडे नाही, त्याचं काहीतरी काम असतं. आणि आपणही मग पटकन निघाव ना, आहे त्याच्या समोर असो. आणि काहीतरी गावातली एखादी गोष्ट सांगत असं पडला की कुठल्या रात्री झोपडून गेल्यावर कशाला रिकामे काम करतो. काही बातमी होत त्याच्यावर चर्चा सुरू होऊन जाते. काय उपयोग आहे त्याला, दुसऱ्या माणसाला काय उपयोग आहे. कारण तो आला कशा करताय, देवाशी समरस होण्याकरता. आपण त्याला पुस्तक काय देतोय, 30 रुपयात मागून गेलं. तो आला आहे उद्या किती श्रोते पाहायला किंवा आपण केळाचे वेपर वाटू, याने लगेच 30 रुपयात तेल माग सांगितलं तर नाही, केळ वाटतो नुसते केळ वाटत. तो बिचारा देवीला केळ वेफर चांगले तळून आणणारा होता, याने बाजारातले 1 डझनभर केळ्यावर त्याचं काम मागून केलं. तेल महाग झालं. माणूस लोभाशी समरस करून देतो माणसाला. कशाची समरस करतो, लोभाशी. आणि मनुष्य परत आपल्या हातात काही नाही ना, काय करणार आहे. अरे एवढं 100 रुपये पेट्रोल पोहोचत आहे, हे मागील 10 वर्षापूर्वी झालं तर यांनीच हे केलं. आता यांच्या वेळेत 100 रुपये झालं, काय म्हणून करत. ज्याला नाही परवडणार तो गाडी लावून गेली, त्याला जाईल पाहिजे तर सायकलवर जाईल, काहीतरी होईल. काही वेगामध्ये फरक पडलाय, काही नाही. एवढे ऍक्सिडेंट आहेत तरी लोक काही आवडताय का वेग. कारण कोणाला काही ऍक्सिडेंटची गरजच पडलेली नाही. पण सकाळी पेपर वाचता बरं, अति वेगामुळे झालं हे वाचतात. हरिबाबा ज्ञानदेवांनी स्फूर्तीने प्रतिज्ञा करून श्रोत्यांच्या अंगामध्ये अष्टभाव जागृत करून दिले. ज्ञानदेवांची पोथी संपल्यावर बराच झाला वेळ झाला होता. श्रोते डोळे मिटून बसत होते. ज्ञानदेवांचे 4ही भावंड प्रवचन संपून देवळातून केव्हा निघून गेली कोणाचं लक्ष नव्हतं. बाहेर लोक जात होते पण कोणीच काही बोलत नव्हते. त्यावेळेस श्रोते घरी पोहोचले आणि हे हरिबाबा आपल्या ज्ञानदेवांच्या प्रवचनानं श्रोत्यांना जणू काय शपथ घातली, जास्त बोलायचं नाही. आणि तेवढ्या वेळात
हरी बाबा आपल्या दाराजवळ पोहोचले. मागच्या अध्यायामध्ये त्यांच्या पुतण्याने त्यांच्यावर आवाज चढवलेला होता. त्यावेळी ते शांत राहिले. आता शेजारच्या माणसानं त्यांच्यावर काठी उगारली की तुमच्या मुलाने मला अपशब्द वापरले पुतण्याने, तो पळून गेला, मला त्यालाच मारायचं होतं, आता मी तुमच्याच पाठीत काठी घालतो. असं तो मनुष्य बोलल्यावर सुद्धा हे प्रवचनाच्या भानावर होते की आपल्याला आता जास्त न बोललेलं बरं. क्षमा नावाचं शस्त्र आपण हातात घ्यावं. आणि या हरिबाबाने क्षमा नावाचं शस्त्र घेतलं. बाबा कपड्यावर काय मारतो मी, आता हे सगळे कपडे काढतो, पागोट भिंतीला टाकतो, माझी पाठ मोकळी झाल्यावर माझ्या पाठीवर मारून गेला. क्षमा शस्त्र वापर. आणि क्षमा शस्त्र वापरल्याबरोबर काठीवाल्याच्या हातातली काठी पडून गेली खाली. कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. काय झालं 9व्या अध्यायामध्ये? क्षमा नावाचं शस्त्र जे आहे ते हाती आलं. आता नर्मदा महात्म्य आपण ऐकू. वशिष्ठ ऋषी रामाला सांगत आहे, हे रामा, छिन्न भिन्न अंधकासुराची मस्तक भगवंताने केली शंकराने. आणि हे सगळे मस्तक भगवान शंकराला म्हणताय, हे भगवान शंकरा, तुमच्या हातून आम्हाला मृत्यू आला, हे आमचं भाग्य. हे पंचानना आम्हाला क्षमा करा. हे नीलकंठा आपण दयाळू आहात. हे महादेवा तुमचा जय जयकार असो. तुम्ही आमचे तारण आहात आणि अनन्य भावानं तुम्हाला शरण आलो आहे. आता मारल्यानंतर शंकर क्रोधायमान झाले, पण यांनी प्रार्थना केल्यामुळं शंकर प्रसन्न झाले आणि आपल्या भूत प्रेत पिशाचांना सांगितले, यांचे सगळे शिरगोळा करायला कैलासात घेऊन चला. सगळे भूतगण शिर कैलासावर घेऊन गेले आणि भगवान शंकर, विष्णू, इंद्र सर्व देवांनी भगवान शंकराच्या अंगावर पुष्पवर्षाव. भगवान समाधीस्थ झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू दुरोड बिंदू सरले. आणि त्यामध्ये आश्चर्य असं की एक बालिका प्रगट झाली आणि तीच म्हणजे रेवा नदी रेवा खंडातून निघाली. आणि सगळ्या देवांनी भगवंताला वंदन करून तिचं नाव हर नर्मदे ठेवलं. रामानं त्वरित, आता हाच प्रसंग पुढे किती नेलाय बघा. रामानं ज्या वेळेस रामेश्वर मंदिराची प्राण प्रतिष्ठा केली त्यावेळेला त्या भागामध्ये विधिवत प्राण प्रतिष्ठा जाणणार कोणी नव्हती. ज्या शंकराची प्राण प्रतिष्ठा करायची रामेश्वर लिंगाची, त्या शंकरालाच बोलवलं रामानं. रामाजवळ शंकर रूप कोणाचं होतं? हनुमंत. हनुमंता इकडे, इथे ब्राह्मण कोणी नाही. रावणाला सांग की तू सीता नेली आहे, मला प्राण प्रतिष्ठा करायची आहे, तर सीतेची छाया तिथे असू दे आणि सीतेला घेऊन ये. आणि रावणाला सांग की प्राण प्रतिष्ठा करायला कोणी ब्राह्मण नाही, तू स्वतः ये रावण. रावण सर्वज्ञ होता. हनुमंत गेल्यावर म्हणे, या भगवान शंकरा, मारुतीला चुकून गेलं. याने आपल्याला गुरु महाराज या बाहेर नको ठेवलं. कशाला आले? म्हणे रामाने सांगितलं की तू अत्यंत विद्वान आहे. बरं काय करायचं आहे? म्हणे शंकराची प्राण प्रतिष्ठा. म्हणे येतो. तुला असं सांगितलंय की येताना सीतेला घेऊन मला मूर्ख समजता का? म्हणे
रामाला सांगा माझ्याजवळ सीतेची छाया आहे, तुम्ही खरी सीता नाशिकच्या पंचवटीत ठेवून आले. शंकर पाहायला लागले रावणाकडे. आणि तुला माहिती म्हणजे मग तुम्ही वेळा घ्या म्हणजे तू येणार मग येणार. रावण आले. रामाने विचार का रे रावणा तुझ्या आईने आणलं देवा वेड्यावर वगैरे मला. खरी आई तिथे ठेवून घेतली. खरी आई असतं तुम्ही जळून भस्म झाला असतो. ही मायावी सीता घेऊन आले तुम्ही कदाचित. त्याला ब्राह्मणात ताकद आहे. पत्नी नसली तर आम्ही कोण काही देतो, तुम्ही गर्भ कमरेला जाऊन प्राणप्रतिष्ठा करा. पत्नी काही राहते तर आताही ब्राह्मण सुभाला सुपारी कमरेत बोला. ती बाई म्हणते मी का सुपारी आहे. काही काही बाया येतात सुशिकाव म्हणतात म्हणजे माणसाला सुपारी घेता मग माणूस नसला आम्ही नारळ घेतलं चालेल का. म्हणलं आता सगळंच चालतं तर काय हरकत आहे. असं आहे म्हणजे प्रतिनिधी. काही काही माणसं यात्रेला जात नाही ना, मग काही काही बायांना जायचं असतं. पण त्या बाया दादा हे येत नाही मग मी त्यांचा रुमाल घेऊन दादा रुमाल ती बाई प्रत्येक नदीला रुमाल बोलवतो नवऱ्याचा. मग आपण काय केलं त्याच्यात मार्ग काढलाय. मग माणूस म्हणजे काय रुमाल आहे का. पण प्रतिनिधी रावण आले. रावणाने आता याच्यामध्ये ही कथा एवढी आहे. पण नाथ महाराजांनी काय लिहिलेलं आहे का भावाला. रावणाने बाकीच्या लोकांच्या मनात शंका आली. जांबुवंत महाराज त्यांनी कधी चुकीचे मंत्र म्हणले म्हणजे कोणताही ब्राह्मण चुकीचे मंत्र म्हणू शकत नाही. तो शिकला असेल ना. आज शिकला नसेल तर आता काय म्हणायचं ते तुम्हाला माहिती. तो जर ज्ञान असेल तर काही गोष्टी तो चुकीच्या करू शकत नाही. तुमचं सामान कमी असो काही असो तो सगळा नदी बरोबरच करू. कारण त्याला माहिती आहे आपल्याला भोगावं लागतं. आता ज्यांना माहिती नाही आपल्याला भोगावं लागतं ते काही करतात ते सोडून द्या. ते म्हणता येत तुम्हाला ज्या दिवशी असेल त्या दिवशी करून टाकू वेळ त्याला ओळखवा. रावण आले. सगळा विधी व्यवस्थित केला. राम म्हणे रावणा दक्षिणा तर द्यावी लागेल. परंतु तुझ्या आईला आणलं नाही तिने काढून दिली असं दक्षिणा जशी पर्स बायांकडे असते माणसाच्या काही नसतं तसं देवाने केलं. कारण नावाड्याला देताना सुद्धा रामाने सीतेकडेच पाहिलं. आताही बऱ्याच लोकांना द्यायचं असतं. नोट काढली तर बाईकडे तो ती नोट ठेवून देतो. दुसरी नोट काढ. काही काही लोक हुशार असतात. तू दर्शन कर बरं मी दादाशी बोलतो मग ठेवतो त्यांच्या बरोबर बाईला बदलून देतो. ते हुशार असतात कारण ते सर्वज्ञ असतात की दानात अडथळा आणून आणू नये. काही काही बाया माणसाला कटवून देतात कारण तिला माहिती आहे दानात आडवे येतात. तर रावणानं रामाला वंदन केलं आणि प्रार्थना केली की मला दक्षिणा काय द्या तुम्हाला आता लवकर मुक्त करा या राक्षस जीवनातून. रामानं सांगितलं कथा तुझा. ही कथा नाथ महाराजांनी ही कथा नाथ महाराजांनी रावणानं मागितलं. आणखी एकदा रावणाच्या घरी रामाला जावं लागलेलं आहे. आणि त्यावेळेला रावणाने सांगितलं की तेव्हा आता किती महाराज पत्नी विरोधात गेली, पोरं विरोधात गेले, सगळे विरोधात गेले. भाऊ विभीषण विरोध केला. जाता जाता कुंभकर्ण मला अपमान करून गेला की काय केलं रावणा तू सगळं नाश केला. मी नाश करत नाहीये देवा. तर म्हणे जा उद्या कुंभकर्ण मधून मरण होईल आणि चैत्र वद्य अमावस्येला तुला संतती देईल असं रामाकडून वचन घेतलंय. हे नाथ महाराज म्हणतात कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव
नमः